कागदाच्या पट्टीपासून एक छानसा चतुष्फलक किंवा टेट्राहेड्रॉन बनवूया. यासाठी आपल्याला लागेल फक्त एक कागद, पट्टी आणि सेलोटेप. सुरुवातीला एक 28 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर लांबीची कागदाची पट्टी घेऊया आणि ती निम्म्यामध्ये त्याची घडी घालू. नंतर ही घडी उलगडून पट्टीची दोन्ही टोकं एकमेकांच्या जवळ आणून चिकट पट्टीने ती चिकटवून घ्या. म्हणजे एक कागदाचा लूप तयार होईल. आता हा लूप व्यवस्थित चपटा करून घ्या आणि मग या लूपची निम्म्यामध्ये पुन्हा घडी घालून घ्या. आता आपला एक आयत तयार होईल. या आयताच्या कर्णाची पट्टी वापरून घडी घालून घ्या. ही घडी पट्टी काढून नंतर एकदा व्यवस्थित दाबून नीट करा आणि मग आयत उलटा करून पुन्हा एकदा घडी घालून घ्या. आता आपला लूप उघडा आणि लूपला जे दोन मध्यभागी घड्या दिसतात त्या धरून जर आपण बाहेरच्या बाजूला खेचून टोकं जवळ आणली की बघा किती छानसा आपला चतुष्फलक तयार झाला. ते कागदाच्या पट्टीपासून बनवलेला हा चतुष्फलक आहे. आता आपला लूप उघडा आणि पूर्ण उलटा करा म्हणजे वेगळ्या रंगाची बाजू बाहेर येईल. आता पुन्हा दोन कोने बाहेर ओढून जर आपण दोन्ही टोकं जवळ आणली लूपची तर वेगळ्या रंगाचा चतुष्फलक तयार झाला. एका साध्या पट्टीपासून किती सुंदरसा टेट्राहेड्रॉन जो 4 त्रिकोणांनी बनलेला आहे असा आपल्याला बनवता येतो.